तर नवीन वर्षानिमित्त राज ठाकरेंची एक विशेष पोस्ट पाहायला मिळते। मराठी माणूस राज्याच्या राजधानीत असुरक्षित असं त्यांनी म्हटलंय। जाती जातीत भांडण लावणं अद्यापही सुरूच आहे। शेतकरी कष्टकऱ्यांचं आयुष्य होरपळून निघतंय। हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यास अंगावर येईन असा इशाराच त्यांनी दिलाय। तर आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी एक संदेश दिलेला आहे आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलाल तर अंगावर येऊ असा इशाराही दिलाय। राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे तेही पाहूयात। 25 वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी काही गोष्टी तशाच राहिल्या आहेत। मुंबईमध्ये मराठी माणूस अद्यापही असुरक्षित आहे। तरुणांच्या हाताला काम नाहीये। बेरोजगाराला जात नसते। जाती जातीत भांडण लावण्याचं काम सुरू आहे। शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं आयुष्य हे अक्षरशः होरपळून निघतंय। तर महाराष्ट्र सैनिकांनी मनातील खंत बाजूला ठेवली पाहिजे असं राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय।